उरण नगर परिषदेच्या श्रीमान बाळासाहेब क्रीडा संकुलमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधान परिषदेत गाजला। 2013 पासून नगर परिषदेला येणाऱ्या भाड्यापोटी कोट्यवधीची रक्कम आजपर्यंत मिळालीच नाही। तर या प्रश्नाबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव हे सहकार्य करत नसून महिला नगराध्यक्षाचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप होत आहे। याबाबत आमदार सचिन आहिरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ चौकशीचे आश्वासन दिले। यामुळे भ्रष्टाचार करणारे आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले। उरणमध्ये नगर परिषदेमध्ये हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रीडा संकुलाचं काम आणि वास्तूचं भाड्याने देणं म्हणजे आयडेंटिफाईड थेट हे बनावट टेंडर सभापती महोदय करण्याचं काम केलं। या बाबतीत नगराध्यक्षांनी तक्रार केली सीओकडे। सीओनी सांगितलं की बघ संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जा। अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली। सभापती महोदय असं व्हिजिट करून देखून आल्यानंतर श्रीमती काळे मॅडम यांनी 3 महिन्यापूर्वी व्हिजिट केली। सभापती महोदय तिकडचे मुख्य अधिकारी श्री समीर जाधव यांनी सांगितलं की तुम्ही जरी पाहणी केलं असेल पण याचा अंतिम रिपोर्ट मला विचारल्याशिवाय द्यायचं नाही। सभापती कोण लागून गेला सीओ सभापती महोदय? गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बॉडी नसताना भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सीओवरती सभापती महोदय उरणमध्ये झालेले आहेत। आणि आता बॉडी आल्यानंतर काही प्रश्न आणि किंवा काही जर चौकशी असेल किंवा काही अहवाल द्यायचा असेल तर मला विचारल्याशिवाय सभापती महोदय द्यायचं नाही, अशातला निर्णय घेण्याचं काम केलं। शिवच्या बाबतीमध्ये आपण सांगितलंय, उरणचं या बाबतीत देखील तात्काळ कारवाई करू आपण।